सांगितलं की न्यायपालिकेमध्ये देखील प्रचंड जातीवादाचं थैमान आहे. त्यामुळं या बाबी अनेक वेळा स्पष्ट झालेल्या आहेत. परंतु न्यायपालिकेमध्ये आता अलीकडे जो नवीन ट्रेंड आला आहे की एका विशिष्ट विचारधारेची माणसं जास्त कशी ॲडजस्ट होतील आणि त्यांच्या माध्यमातून मग अयोध्या निकाल जसा आला आणि मग न्यायमूर्तीला साक्षात्कार झाला, कुणीतरी स्वप्नात आलं, असा काहीतरी निकाल दे, अशा प्रकारचे अत्यंत तकलादू भंपक म्हणजे अत्यंत असंविधानिक बाबीशी धरूला कुणी आचरण करत असेल तर ही माणसं न्यायपालिकेलाही तेवढीच घातक ठरतात, संविधानाला आणि पर्यायानं देशाला घातक ठरतात. परंतु संविधानकर्त्याची न्यायपालिकेकडे पाहण्याची जी दृष्टी होती ही सामाजिक क्रांतीला गती देण्याचं काम न्यायपालिका करेल, देशाच्या उत्क्रांतीवादाला गती देण्याचं काम न्यायपालिका करेल. याचा हिसाब किताब जर केला तर न्यायपालिकेकडून पुन्हा तेच म्हणावं लागतं, अपेक्षित गती त्यांना राखता आली नाही. न्यायपालिकेलाच घेऊन पुढचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही अगदी सुरुवातीलाच म्हटलात की हे जे काय फेल्युअर जर असेल तर ते कलेक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये न्यायपालिका एक भाग आहे. स्पेशली न्यायपालिकेच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर म्हणजे जजेसची संख्या कमी असणं, वर्कलोड जास्त असणं आणि त्यामध्ये सुट्ट्या जास्त असणं म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये आहात, केस वगैरे लढता, माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त सुट्ट्या ह्या सुप्रीम कोर्टाला आहेत. अगदी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, दिवाळीच्या सुट्ट्या असतात, आता क्रिसमस सुरू होईल त्याच्या सुट्ट्या आहेत, म्हणजे 20-20, 25-25 दिवस कोर्ट बंद आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आणि त्यामध्ये मग त्यांची मानसिकता काय आहे, कुठल्या मानसिकतेचा व्यक्ती जिथे बसला आहे, सुप्रीम कोर्ट म्हणजे चीफ जस्टिस असेल किंवा जस्टिस असेल, तर ह्या सगळ्यांना घेऊन न्यायपालिका देखील संविधानाच्या विरोधामध्ये काम करते का किंवा पायमल्ली होते का न्यायपालिकेकडून जाणतेपणाने अजाणतेपणाने? म्हणजे न्यायपालिकेची जबाबदारी संविधानाचं रक्षण करणं, संविधानाचं इंटरप्रिटेशन करणं आणि संविधानाचा नेमका हेतू काय हे समजावून सांगणं हे न्यायपालिकेचं, ते राबवणं. पण पुन्हा प्रश्न येतो की न्यायपालिकेमध्ये बसलेली माणसं कोण आहेत, कुठून येतात, त्यांची विचारधारा काय. बवरी देवीचा खटला आपल्याला माहीत आहे, मागासवर्गीय महिला राजस्थानमध्ये बलात्कार झाला आणि जज म्हणाले की ब्राह्मण आरोपी आहे त्यामुळे बलात्कार होऊ शकत नाही, ते अस्पृश्य आहे, ते हात लावू शकत नाही, ती ओबीसी आहे. ओबीसी. काही ठिकाणी जज कसे होते तर मोराच्या डोळ्यातून अश्रू येतात, त्याच्यातून नवीन निर्मिती होते, अशा पद्धतीनं ते त्याच्याकडे पाहत होते. म्हणजे न्यायपालिकेत बसलेली माणसं सगळेच संविधानाच्या विचाराची आहेत असं नाही. मग त्याच्या माणसांना बसवणारे राज्यकर्ते, राज्यकर्ते त्यांना का बसवतात तर त्यांची माणसं इथं असावीत म्हणून. आता अलाहाबाद हायकोर्टच्या कॉलेजियम सिस्टममुळे तर स्वतःच निवडतात, तो एक पुन्हा दुसरा इश्यू आहे. म्हणजे कॉलेजियम सिस्टममुळेच हे होते असं नाही, कॉलेजियम सिस्टम नव्हती राजकीय तेव्हा सुद्धा होतंच. त्याच्यावरती 59 साली लॉ कमिशन ऑफ इंडियाचा एक रिपोर्ट आला, सेटलवाड कमिशनचा, आणि त्याच्यामध्ये प्रचंड जातीवाद भरतीमध्ये आहे हे सिद्ध झालं. त्याच्यानंतर बोरिया कमिशन रिपोर्ट हा एक दुसरा न्यायपालिकेवरती आला, 74 की 75ला आला, आणि त्या बोरिया कमिशननं सांगितलं की न्यायपालिकेमध्ये देखील प्रचंड जातीवादाचं थैमान आहे. त्यामुळं या बाबी अनेक वेळा स्पष्ट झालेल्या आहेत. परंतु न्यायपालिकेमध्ये आता अलीकडे जो नवीन ट्रेंड आला आहे की एका विशिष्ट विचारधारेची माणसं जास्त कशी ॲडजस्ट होतील आणि त्यांच्या माध्यमातून मग अयोध्या निकाल जसा आला आणि मग न्यायमूर्तीला साक्षात्कार झाला, कुणीतरी स्वप्नात आलं, असा काहीतरी निकाल दे, अशा प्रकारचे अत्यंत तकलादू भंपक म्हणजे अत्यंत असंविधानिक बाबीशी धरूला कुणी आचरण करत असेल तर ही माणसं न्यायपालिकेलाही तेवढीच घातक ठरतात, संविधानाला आणि पर्यायानं देशाला घातक ठरतात. परंतु संविधानकर्त्याची न्यायपालिकेकडे पाहण्याची जी दृष्टी होती की सामाजिक क्रांतीला गती देण्याचं काम न्यायपालिका करेल, देशाच्या उत्क्रांतीवादाला गती देण्याचं काम न्यायपालिका करेल. याचा हिसाब किताब जर केला तर न्यायपालिकेकडून पुन्हा तेच म्हणावं लागतं, अपेक्षित गती त्यांना राखता आली नाही. तुम्ही तो म्हणाला तो सुट्या बिट्या ते फार छोट्या गोष्टी आहेत का, त्याची कारणं वेगळी आहेत. त्याची कारणं वेगळी आहेत की न्यायमूर्तीवर वर्कलोड याचा एवढा असतो, ते बिचारे दिवसभर कोर्टात ऐकल्यावर त्याला जजमेंट लिहायला वेळ लागतो आणि ते जजमेंट लिहिण्यासाठी त्यांना सुट्टी असते, म्हणून बाकीच्या वकिलाला सुट्ट्या मिळतात. नाहीतर जजमेंट लिहिणार कोण, रोजच ते ऐकत बसले तर एक एक जजमेंट तुम्ही पाहिले 200-200, 300-300, 500-500 पानाचं असतं.
तेव्हा ती जजमेंट होतच नाही. त्यामुळं त्यांच्याकडून हे निर्माण करायचं असेल तर त्यांना तेवढा कालावधी द्यावा द्यावाच लागतो. लागेल. हा एक भाग. तो फेअर इनफ आहे. दुसरी बाब, तुम्ही न्यायालय वाढवा ना. आता उदाहरणार्थ या बाबतीत माझी स्वतःची सूचना अशी आहे की शेती आणि शेतजमीन याचे सगळ्यात जास्त खटले आहेत. मग शेती आणि शेतकरी जमिनीचे वेगळे ट्रायब्युनल निर्माण करा ना. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या अंडर करा ना. तर ती पॅरलल व्यवस्था आली. आता इन्कम टॅक्स ट्रायब्युनल आलं आहे, मॅट आलं आहे, कॅट आलं आहे. तसं वेगवेगळ्या क्षेत्रातील फैसले, निवडणूक संबंधीचे खटले, त्याच्यासाठी एक ट्रायब्युनल आला. पण हे काम वाटून दिलं पाहिजे. तेवढं डिसेंट्रलायझेशन होईल, तेवढा त्याचा फायदा होईल ना. ते मात्र काम तेवढ्या वेगानं होत नाही. कारण अनेक लोकांना वाटतं पुन्हा आपला कब्जा असावा, आपल्याच सगळं ताब्यात असावं, आपलीच माणसं असावीत, ही मानसिकता.